आपल्या नावावरती केल्या होत्या, तसा न्यू स्टार मडवीपाडा संघ देखील आज आपल्याला इन ॲक्शन या मैदानावरती पाहायला मिळेल। त्यानंतर जीवदाणी गिरीज हा संघ देखील आपल्याला आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल। खास करून आपण पाहतोय की आकाश धानवी सारखा एक जबरदस्त खेळाडू या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। आताच आपण पाहतोय आकाश धानवी आणि धानवी स्पोर्ट्सचं शॉप त्याने ओपन केलेलं आहे। आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी धानवी स्पोर्ट्स कडनं आपल्याला एक मालिकावीर बनवून बॅट देखील आलेली आहे। सामन्याला सुरुवात झालेली आहे। दोन फलंदाज आपण पाहतोय, तुषार आणि सिद्धेश हे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्शन गोऱ्हाणे, आपण पाहतोय पहिला चेंडू सॉफ्ट हँडने इथे खेळून काढलेला आहे। फक्त एक सिंगल धाव मिळेल। या सिंगल धावेने धाव फलकाला 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत। या 2 धावेने धाव फलकाला सुरुवात आपण पाहतोय झालेली आहे। श्री गणेश झालेला आहे 2 धावेने। लेगेस्टी सोडून जाणार आहे चेंडू, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे, व्हाईट बॉल। धाव फलक पाहतोय पण 3 या धावसंख्येवरती। रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र बॅट आणि बॉल काही संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात। कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी हा संघ इन ॲक्शन मध्ये सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अवलेचा चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडू सरळ निघून जातोय 6 धावन करता बिग हिट षटकार। थँक्यू डीजे। साई कृपा बोलिंज हा संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच त्यांचे जे पाठीराख आहेत मोठ्या संख्येने मैदानाच्या चौही बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढण्यासाठी तिकडे आलेले आहेत। आणि पाहतोय ज्या प्रकारे तुषार यांनी सुरुवात केलेली आहे, खूप चांगली सुरुवात। व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे। हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेला होता, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता तुषार लोखंडे याचा, मात्र चेंडू तो वाईड एक्स्ट्रा धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती। चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4। अवलेस मात्र चांगला स्ट्रोक पाहतोय, इनफिल्डच्या वरून चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये निघून चाललेला आहे। 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला फील्ड करण्यात यश आलेला आहे। तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे, डायरेक्ट हिट झालेला नाहीये, ओव्हर थ्रो झालाय, प्रवीण सापटे बॅकअप साठी येतोय, तोपर्यंत 4थी धाव इथे पळून पूर्ण केलेली आहे। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली सिद्धेश आणि तुषार याची। खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र त्यानंतर ओव्हर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रो झाल्यानंतर आपण पाहतोय 4 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत। या 4 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती। 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेलाय, ब्लॉक हॉल मध्ये निर्धाव चेंडू। अशा प्रकारे आपण पाहतो या षटकाची समाप्ती झालेली आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 14 धावा, खूप चांगली सुरुवात झालेली आहे साई कृपा बोलिंज या संघाची। चला जास्त वेळ खर्च करू नका, लगेच आपला बॉलर आपण बॉलिंग मार्क वरती घेऊन या। कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं थोडासा उशीर झाला होता आणि आपण बघितलं तर जो शेवटचा सामना होता तो फक्त 2 षटकांचा आज आपल्याला इथे खेळायला मिळाला होता।
आज तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. जास्तीत जास्त षटकाचे सामने आपल्याला खेळायला मिळतील हीच अपेक्षा असेल. आपण पाहतोय की आता जर बघितलं तर 12:06 ही झालेली आहेत आणि अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. स्वीप शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये झाडू शॉट. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे एका गुडघ्यावरती बसून हा स्ट्रोक केला होता सिद्धेश याने. स्वीप केला होता चेंडूला. चेंडू सरळ निघून गेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून लॉकलेग क्षेत्रामध्ये निघून गेला होता. एकच धाव मिळाली. अवलेस तुषार याने देखील गुडघ्यावरती बसून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन क्षेत्ररक्षक आले होते. मिसफील्ड नक्कीच ते पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. माझे आईची पालखी सजवाला बोलवा भगताला आईचा अंगानु वारा खेळाला. थँक्यू डीजे. चौकार येतोय. तुषार आपण पाहतो तुषार लोखंडे सध्या तरी आपल्याला चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. अवलेस आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपील झालेली आहे आणि पाहतोय आपण फलंदाज येथे बाद होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपण पाहतोय. धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक 20 या धावसंख्येवरती. अवलेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय या मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. धावफलक 26 या धावसंख्येवरती. 26 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय. चेंडू डीप मध्ये निघून चाललेला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून जातोय सरळला. 4 धावां करता चौकार. देवाची कृपा आम्हावर फुल्यांना पोचतोय जमीनवर. जगतोय आम्ही त्याच्यावर फुल्यांना पोचतोय जमीनवर. थँक्यू डीजे. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 5 धावा लागल्या. धावफलकावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. आणखी एक चांगला चेंडू त्या हाताला गेला होता. मात्र चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न. धावची संधी निर्माण झालेली आहे आणि धावचीच्या स्वरूपात इथे सिद्धेश घोटे याला माघारी परतावं लागेल. पहिला गडी
इथे बाद झालेला आहे. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 31 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय या सीझन मध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने आणखीन एक नवीन नियम लागू केलेला आहे की एक रिव्ह्यू दोन्ही संघांना नक्कीच एक रिव्ह्यू मिळेल. जर तुमच्यामध्ये जर मनामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकता. जर तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल की पंचाचा निर्णय चुकीचा आहे तर तुम्ही त्या निर्णयाला आव्हान देऊ शकता. कारण या सीझन मध्ये एक रिव्ह्यू नक्कीच एक संघाला देण्यात आलेला आहे. जो नियम आहे, जो नवीन नियम लागू केला या हंगामामध्ये. सध्या तरी आपल्याकडे बॉल ट्रॅकिंग नाही आहे. त्यानंतर आपण पाहतो स्निकोमीटर नाही आहे. तर एक रिव्ह्यू नक्कीच देण्यात आले. यावेळेस आपण पाहतो या खोलवर टेपाचा हा चेंडू इथे हाताला गेला होता. बॅटचं हलकसं एज लागलं होतं. एज लागल्यानंतर पाहतोय 1 धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेची धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 33 धावसंख्येवरती 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शफल अँड क्रॉस ओव्हर खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. चेंडू जर डायरेक्ट हिट जर झाला असता कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र तसं काही झालेलं नाही आहे. 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावरती नोंदवली जाते. या षटकामध्ये कुठेतरी थांबवण्याचं काम केलेलं आहे अविनाश टोकरे याने. सिंगल सिंगल आणि सिंगल 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 सिंगल त्यांनी खर्च केलेले आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. प्रवीण आपण पाहतोय थोडासा दूरवरती राहायला गेलाय. चेंडू पर्यंत पोहोचला नव्हता. तेच कारण 1 बॉम्ब्स चेंडूला फील्ड करे तोपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू टाकून झाले ते 4 धावा धावफलकावरती लागल्यात 35. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. चेंडूची येण्याची वाट बघितली मात्र तिकडे क्षेत्ररक्षक देखील वाट बघत होता की चेंडू माझ्याकडे कधी येतोय आणि चांगला झेल पकडतोय. फलंदाज बाद. तुषार याची खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. शेवटचा एक चेंडू इथे बाकी आहे. नवीन बॅटर पाहतोय आपण अनिकेत दुबळी. हा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. लेफ्टी फलंदाज आहे. तेच कारण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. धावफलक आता मात्र पूर्णपणे स्थिरावलं गेलेलं आहे. ते म्हणजे 35 या धावसंख्येवरती. कारण अविनाश टोकरे याचं हे षटक अप्रतिम सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय.
ऑन साइडला चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे तिकडे. आणखीन एक चांगला झेल पकडलाय. अनिकेत दुबली आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच शतरक्षण लावून घ्या. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज आहे ते आपल्याला पाहायला मिळेल, हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. 3 षटकाचा खेळ झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 धावा, 35 रन्स. विकेट गमावलेत आतापर्यंत आपण पाहतोय 3. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अविनाशजी काकरे यांनी आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अविनाश काकरे शेवटचा आणि आपण पाहतो या पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेला होता. ते पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आपण पाहतो की व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. चांगला ऑफ ड्राईव्ह इथे खेळून काढलेला आहे. हर्षलच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार, क्रॅकिंग स्ट्रोक. थँक्यू डीजे. चौकाराशी धावफलक पुढे सरसवला गेलाय, ते म्हणजे 40 या धावसंख्येवरती 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे करवट केले, मात्र शतरक्षक आहे. खूप चांगलं शतरक्षण. दुसरा झेल पकडतो आहे शतरक्षक. क्या अपने लिए लड़े तो हम बुरे हो गए, अपने लिए लड़े तो हम बुरे हो गए, या तो नींद पूरी हो गई या तो आप पूरे हो गए. कंपनी समीर पवार न्यू बॅटर इन झालेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पादोपान दीपक टोकरे. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. आपण पाहतोय दिशाहीन चेंडू, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धावफलक 41 धावा, 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतर जो सामना होणार आहे जीवदानी गिरीज आणि यंग मराठा चिंचोटी दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. आणखीन एक चेंडू निर्धावाच्या स्वरूपात आपण पाहतोय. यानंतर जो सामना होणार आहे जीवदानी गिरीज आणि
यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा असा मॅच असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन आपण थांबायचं आहे. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. आणि आपण पाहतो या समीर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. ब्लाइंड स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू एस्टनवरती आदळलाय, फलंदाज बाद. डीजे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. धावफलक मध्ये आपण 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 17 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक आपण बघितलं अविनाश टोकरे याचं फक्त 4 धावांचं. आणि आता पाहतो दीपक टोकरे त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन इथे बॉलिंग करण्याचं काम करतोय. आणखीन एक चांगला झेल इथे पकडलेला आहे, खूप सुंदर झेल. फलंदाज सरदे फील. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू ते बाकी आपण पाहतोय गुरुनाथ आणि आकाश नक्कीच खूप चांगले क्षेत्ररक्षण करतायत. मला वाटतं अजून आतापर्यंत आकाशाने 2 झेल पकडल्यात आणि गुरु याने देखील 2 झेल पकडलेले आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. आणि आपण पाहतोय दीपक टोकरे आता हॅट्रिक वरती आलेला आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितले एक विकेटची हॅट्रिक झाली होती. अतुल सुरुंग यांनी ती विकेटची हॅट्रिक केली होती. जगदंबा स्पोर्ट्स पेंटपाडा संघाचा पहिली हॅट्रिक आपण बघितली कालच्या दिवसामध्ये. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होईल की नाही आपण बघूया. बघूया या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक इथे पूर्ण केलेली आहे दीपक टोकरे याने. फलंदाज बाद झालाय. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा. चला जाऊया आपण लगेच टॉस कडे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय दोन्ही संघाचे संघनायक जीवदानी गिरीज आणि यंग मराठा चिंचोडी लोहारपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. आमचे साथी समालोचक गुरुनाजी तांडेल आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आहेत. चला कॅप्टन या जीवदानी गिरीज संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. तर चिंचोडी संघाचा कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय अविनाशी काकड यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. चला गिरीज संघाचा संघनायक आलेला आहे. तर चिंचोटी यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा संघाचा संघनायक जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला चिंचोडी संघाचा संघनायक अजूनही आलेला नाहीये. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला संघनायक लगेच पाठवून द्यायचा आहे. यंग मराठा चिंचोडी लोहारपाडा नेक्स्ट मॅच असेल. जीवदानी गिरीज संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. जर आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे टॉस करण्यासाठी.
चला तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. 42 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी बघतोय आपण पांढरखंडा स्पोर्ट बी संघाची. स्ट्राईक चेंडवर आकाशाला बघतो आणि नॉन स्ट्राईक चेंडवर दर्शन याला बघतो आणि गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. दुपारचं सत्र चालू होते मैदानामध्ये. जे प्रेक्षक उशिराने दाखल झाले असतील मैदानामध्ये त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना साई कृपा बोलिंद वर्सेस पानखंडा स्पोर्ट बी यांच्यामध्ये हा सामना होतोय. तर बोलिंद संघाने अगोदर फलंदाजी करून 41 धावा जमवलेल्या आहेत आणि 42 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडूमध्ये ह्या 42 धावा जमवायच्या आहेत. पंचांकडून इशारा तो सामन्याला सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय संघ. बघूया काय होते. सिद्धेश सारखा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आपण बघितलं ऑन साइड पॅक करण्यात आलेले आहे. यावेळी बघतो ऑन साइडला सर्कल मध्ये जर क्षेत्ररक्षक बघितला आपण तर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्यावेळी मिड विकेटचा स्क्वेअर लेगचा आणि लॉग ऑफचा क्षेत्ररक्षण आपण बघतोय सर्कल मध्ये आहे. तर पहिला चेंडू खराब चेंडू अवंतर धावेने खातं खोललं गेलंय. ह्यावेळी बघले तर आपण बघायला गेलो तर लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या वर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक नाही आहे. यावेळी जी क्षेत्ररक्षणाची न्यू रचना बघतो अप्रतिम डिलिव्हरी. आता मात्र पुन्हा एकदा मला वाटते खराब चेंडू मानावा लागेल. यस ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. खरं ऑन साइड आपण बघायला गेलो तर सर्कल पूर्ण पॅक केलं गेलं आहे. पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. निर्धार चेंडूची समाप्ती होते. 24 चेंडू मध्ये 42 धावांचं लक्ष. जे 3 क्षेत्ररक्षक आपण बघतो या सर्कलच्या बाहेर असतात त्याच्यामध्ये जर विचार केला तर एक लॉग ऑफ आहे आणि एक लॉग ऑन आहे. त्याच्यानंतर जर विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षण आहे तो थर्डमॅनच्या मध्ये आहे. आपण बघतो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप लावण्यात आलेला आहे. पण जी बघायला गेलो ना आपण तर ऑन साइडला जे क्षेत्ररक्षक आहे ती जर सीमारेषा बघितली ना तर एकदम खाली आहे आणि जे सर्व क्षेत्ररक्षण बघायला गेलो तर सर्कलच्या आतमध्ये आहे. जर 2 खेळाडूच्या मधून जर चेंडू गेला तर नक्कीच सीमारेषा बाहेर जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपण बघतोय या 3 दिवसामध्ये प्रथमच असं क्षेत्ररक्षण आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. यष्टीरक्षकाच्या मार्फत वारंवार क्षेत्ररक्षण सजवताना बघतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत बघतोय आपण सिद्धेश. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. यस 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 इज गॉन. फलंदाज मात्र बाद होतोय. अशा प्रकारे अप्रतिम गोलंदाजी मानावी लागली सिद्धेशाची. आई एक वीरा कारले डोंगरची माऊली. आई एक वीरा कारले डोंगरची माऊली. थँक यू डीजे. काय कमबॅक आहे. पहिले लगातार 2 चेंडू निर्धाव वाईट टाकल्याच्या नंतर पुढचे 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत आणि आपण बघतोय जे क्षेत्ररक्षणाच्या न्यूरचना केलेल्या आहे खरोखरच त्या न्यूरचनाच्या आधारेच गोलंदाजी करताना बघतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. त्याच वेळी आपण बघतोय चांगली गोलंदाजी. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाजी येतोय मैदानाचे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचे लीड रचना बघतो आपण. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण आपण बघतोय सर्कल वेळी. त्याचमध्ये बघतो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण मध्ये आहे. सर्कल मध्ये आहे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे. पॉइंट आहे आणि आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर थोडासा सीमारेषेवर बघतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवण्यात येते इथे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू. आता मात्र मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पार जातो 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई झुमका आई झुमका. तर बघतोय आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे आणि याचे आयोजक आहे आई जीवदानी 11 बॉलिंग संघ. खरोखरच जीवदानी संघाच्या खेळाडूंनी खूपच मेहनत घेतलेली आहे या मैदानावर आणि त्याचा परिणाम सुद्धा त्यांना बघायला मिळतं. काय आउटफील्ड बघतोय आपण, अप्रतिम आउटफील्ड बघतोय. त्याच्यानंतर बघतोय भारतीय जनता पार्टीचे आपण बॅनर बघतोय. त्याच्यानंतर जे झेंडे बघतोय, खरोखरच या बॅनर आणि झेंडेने या मैदानाची शोभा वाढवलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या पुढचा चेंडू त्रिफलस करून टाकलेला आहे. दुसरा विकेटचा पतंग होतोय. कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि पिनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि पिनाऱ्याला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर संतोष टोकरे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. पुन्हा एकदा विकेटचा पतंग होतोय. तर चेंडू टाकून झालेले आहेत 5 धावसंख्या बघतोय आपण. 8 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 8 अशी धावसंख्या आहे. 42 धावांचा पाठलाग करताना पाणखंड स्पोर्ट बी संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. बॉल मिड विकेटच्या दिशेला जातोय. आणि अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 10 धावा झालेल्या आहेत. सामन्याचा विचार केला तर ज्यावेळी विरार संघ आपण बघत होतो साईकृपा बॉलिंग संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आलेल्या होत्या. परंतु या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये बघायला गेलो तर अजूनपर्यंत वर्चस्व गाजवत आहे तो साईकृपा बॉलिंग संघ. कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी मात्र बाद केलेले आहेत. तर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज साहिल वजरे. त्याचप्रमाणे सामोरे फलंदाज याला बघतो आपण दर्शन सारखा एक खंदा फलंदाज आहे जो सलामीला आलेला आहे. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट थर्डमॅनचं क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू सीमारेष पार जातोय. डीजे थँक्यू डीजे. ह्या स्पर्धेमधला हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. रिव्हर्स शॉटने ह्या टुर्नामेंटचा पहिला षटकार मिस्टर दर्शन याच्या बॅट मधून निघालेला. या स्पर्धेमध्ये बघायला गेलो तर कित्येक असे रेकॉर्ड झालेले आहेत.
बघायला गेलो तर कालच्या दिवसामध्ये 99 धावा मारलेल्या होत्या गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघाने. त्याच्यानंतर या परवाची पहिली हाफ सेंचुरी पूर्ण केली गेली मिस्टर ललित भोवर याच्या नावावर. 17 चेंडूमध्ये अवघ्या 53 धावा. प्लीज थोडस फास्ट घ्या. आणि आजच्या तिसऱ्या दिवसामधला हा एक रेकॉर्ड रिव्हर्स शॉटने पहिला षटकार या टुर्नामेंटचा मिस्टर दर्शन याच्या नावावर येतोय. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्याच ठिकाणी. अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या पास जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ. थँक्यू डीजे. प्लीज थोडस फास्ट घ्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण आता मात्र 20 धावा झालेल्या आहेत. की साहिल सारख्या गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो इथे दर्शन याच्या मार्फत. कारण दर्शन हा सलामीला आलेला फलंदाज आहे. अप्रतिम फलंदाजी करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये बघायला गेलो या फलंदाजाला स्ट्राईक मिळालेली नव्हती. परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवघे 2 चेंडू टाकून झालेले आहेत. या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावेवर नाबाद खेळतोय. साहिल याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज दर्शन याच्या मार्फत धावसंख्या बघितली तर 20 धावा झालेल्या आहेत. धाव फळावर धावसंख्या लागलेली आहे 20. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 7 पावलांचा रनअप. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू डीजे. नक्कीच मला असं वाटते की हा नौखा गोलंदाज आहे की काय साहिल वजरे. खरं ते संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होती. कारण षटक क्रमांक 2 या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलेला होता. पण त्या अवघ्या 3 चेंडूचा विचार केला ना तर तब्बल 16 धावा आलेल्या आहेत या 3 चेंडूमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा मोजतोय सिद्धार्थ सारखा गोलंदाज. परंतु षटक क्रमांक 2 एक आक्रमक झालेला फलंदाज मिस्टर दर्शन 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावावर खेळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा झालेल्या त्या 26 धावा. 26 फॉल ऑफ 1 विकेट, सॉरी 2 विकेट. पुन्हा एकदा साहिल याच्यावर दबाव असेल या मॅच मध्ये. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघ लॉगांच्या दिशेला जातो. खाली क्षेत्र आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार पडतोय. तर विचार केला गेला या षटकाचा तर पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार आलेला होता आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार. 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा. जे लक्ष्य होते 42 धावांचं लक्ष्य होते. आता मात्र या 4 चेंडूमध्ये अवघ्या 20 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा आलेल्या होत्या. जी धावसंख्या आहे 30 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 12 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 14. साहिल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. त्याच्या नजरेत आगीकडे दिलं
यंग मराठा चिंचोटी संघाचा कर्णधार प्लीज इथे दाखल झाला असेल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या. नाणेफेकीच्या कॉलसाठी यानंतर होणारा सामना असेल जीवदानी गिरीद वर्सेस यंग मराठा चिंचोटी. तर प्लीज नाणेफेकीच्या कॉलसाठी या, लगेच या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. या पुढच्या चेंडूवर विकेटचं पतंग होतंय. तर अशा प्रकारे तिसरा आदरा बसतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो 42 धावांचा पाठलाग करताना 36 धावा झालेल्या आहेत. थँक्यू डीजे. खूपच महागड षटक. षटक क्रमांक दुसरं. अवघ्या 6 चेंडू मध्ये 26 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 धावेची. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 6. राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. 12 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पानखंडा बी संघाला. कालच्या दिवसाचा विचार केला तर पानखंडा ए हा संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेला आहे. आजच्या दिवसामधला विचार केला तर पुन्हा एकदा पानखंडा बी संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र 12 चेंडू आणि 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. राहुल गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक करावाच लागेल कारण मागचं षटक खूपच महागडं षटक होते. तब्बल 26 धावा दिलेल्या होते या षटकामध्ये. राहुल गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली ती 37 धावाने. 37 धाव संख्या. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला खेळून काढला. गोलंदाजी आपल्या फॉलोथ्रोमध्ये पकडला परंतु डायरेक्ट हिट करण्याच्या प्रकारामध्ये ओव्हरथ्रो करून बसला. अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 39 धावा. राहुल खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच 10 धावा आलेल्या होत्या. फक्त दुसरं षटक हे साहिलला देऊन थोडीशी मला वाटते चुकी झाली साई कृपा बॉलिंग संघाकडून. कारण दर्शन सारखा सलामीला आलेला फलंदाज मैदानामध्ये असताना जर तुम्ही साहिल जवळ चेंडू सोपवला आणि खरोखर त्याचा पुरेपूर फायदा उठवला इथे दर्शन सारख्या फलंदाजाने. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला चेंडू येतोय आणि बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. 1 धावेने संघाची धाव संख्या 40 धावा. यंग मराठा चिंचोटी संघाचा कर्णधार प्लीज माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चाबक शॉट. बॉल जातो लॉग आमच्या दिशेला. सीमारेषेच्या बाहेर
4 धावांसाठी अशा प्रकारे विजयाचा चौकार येतोय आणि या सामन्यामध्ये विजय मिळवून देतोय कल्पेश सारखा फलंदाज आणि विजय होतोय पाणखंडा स्पोर्ट बी संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय साई कृपा बोलिंग संघ.